नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भारती मेंढ्या या चॅनलवर. आज आपण ताक केलं आहे ना, तर ताकाची कढई करणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. गॅस चालू करून ताक ठेवले तापत. 1-2 मिनटं आपण तापून देऊ चांगलं. हे बघा, तापलं आहे चांगलं ताक आपलं, गरम झालं. आता डाळीचं पीठ आहे, चणा डाळीचं पीठ. ते 1 चमचा घ्यायचं आहे फक्त आपल्याला. त्याच्यामध्ये पाणी टाकून कालून घेऊ आपण. हे बघा, ताकाला चांगली उकळी आली. आता हे पीठ कालवलं आहे ना आपण, ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे. कुठल्या नाही होणार. बघा, चांगलं हलवून घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडी हळद टाकायची आपल्याला. थोडं जिरं टाकायचं शिजायला. दोन मिनटं झालेत. कढई चांगली आटली आपली. आता गॅस बंद केला आहे मी. आता फोडणी द्यायची आपल्याला. हा लसूण घेतला एवढा, पहिला सोलून घेऊ. हो बघा, लसूण सोलून झाला आहे आपला. आता ही टोपची गॅसवर ठेवायची, गॅस चालू करून. हे बघा, गॅस चालू करून टोपशी ठेवली आपण वर. त्याच्यामध्ये तेल टाकायचं आपल्याला. 2 चमचे तेल टाकते. थोडी मोहरी टाकू. जिरं टाकू. लसूण, आपल्याकडं कढीपत्ता नाही ना, तेच पत्ता टाकते. हा दालचिनीचा तुकडा आहे. हा बघा, लसूण चांगला लाल झालाय. आता आपण त्याच्यामध्ये फोडणी देऊया कढईमध्ये. बरोबर, एवढं नाही करायचं. तूप टाकून देते फक्त मी. ठीक आहे. बघा आमची फोडणी छान झाली बाई, छान झाली. आता नानींनी मला मदत केली थोडी. हो, आता मी संध्याकाळी नेणार आहे. मला न्या ना तुम्हाला थोडी. नेणार आहे. हे बघा, आपण त्याला फोडणी दिली ना कढईला. ते आता झाकण काढू त्याच्यावरचं. 1-2 मिनटं झाली आपण फोडणी देऊन. तर हा गूळ घेतलेला आहे, तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे आपल्याला. मीठ लगेच नाही टाकायचं, नाहीतर कढी फुटन आपली. थंड होऊन देऊ, मग मीठ टाकू त्याच्यात. हे बघा, आपली कढी झाली तयार. मी हिरवी मिरची नाही टाकली त्याच्यामध्ये. तुम्हाला टाकायची असेल तर टाकू शकता, कारण आमच्या घरात तिखट कढी नाही कोण खात, म्हणून मी टाकली नाही. कढी चांगली गार झाली. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया. चांगले हलवून घेऊ. थोडी सांडली माहिती. बघा, आपली कढी झाली तयार. पिऊन बघू. खूप छान झाली. असे करून बघा, पिऊन बघा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.